तिकडून लिंक पाठवली त्याच्यामुळे जात नाही. सुरू झालं. नमस्कार. आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येत असेल तर मला कमेंट्स मध्ये जर दिलं तर मला कळेल. एक तर फक्त कमेंट्स मध्ये आवाज येत असेल तर. आवाज येतोय सगळ्यांना? ओके, सुरू करूया. नमस्कार, मी दिग्विजय सिंह सुभाषचंद्र पवार वाघाळकर, श्रीमंत साबूसिंग पवार यांच्या वाघाळकर शाखेतला 14वा वंशज. आज शौर्यगाथा अभिमानाची, शौर्यगाथा पराक्रमाची या फेसबुक पेजवरून लाईव्ह येण्याची संधी मिळाली. मागील काही दिवसांपासून आपण ह्या पेजवरून बऱ्याच घराण्यांबद्दल, त्यांच्या वीर पराक्रमी योद्ध्यांबद्दल माहिती जाणून घेत आहोत. आज आपण पवार घराण्यातील वीर पुरुषांची व योद्ध्यांची माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, स्वराज्य प्रेरिका मार्गदर्शिका जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, पवार घराण्यातील इतर वीर, सरदार मंडळी, मावळे, सर्वच प्रत्येक व्यक्ती ज्यांनी स्वराज्याच्या कारभारामध्ये छोटे मोठे काही योगदान दिले असेल, या सर्वांना अभिवादन करतो व आज लाईव्हला सुरुवात करतो. आता आपण पवार घराण्याचा इतिहास जाणून घेण्याआधी पवार घराण्याच्या कुळाबद्दल, परमार कुळ हे काय होते ह्याच्याबद्दल जाणून घेऊयात थोडंफार माहिती. तर पवार कुळ, पवार हे आडनाव मूळतः परमार. परमार कुळाची उत्पत्ती ही माउंट आबू येथे झाली. माउंट आबू पर्वत हा सध्या गुजरात, राजस्थानच्या इथे आहे आणि वशिष्ठ ऋषींच्या यज्ञातून एक पुरुष निर्माण केला त्यांनी. तर हा पुरुष परमार कुळाचा मूळ पुरुष म्हणून सांगितले जाते. ह्या पुरुषाचे राज्य पुढे चंद्रवती म्हणून एक गाव आहे माउंट आबूच्या इथे, तेथे पहिले राज्य म्हणता येईल परमारांचे. पुढे ह्याच वंशाचा विस्तार झाला व माळवा म्हणजे आजचे मध्य प्रदेश, गुजरात व दक्षिण राजपुताना येथे विस्तार झाला या परमार कुळाच्या राजांचा, त्यांच्या राज्यांचा. हे राज्यामध्ये, ह्या भागामध्ये छोटे मोठे असे बरेच सारे राज्य होते, संस्थानं होती. त्यामध्ये काही प्रसिद्ध नावं म्हणायची झाली तर महाराजा विक्रमादित्य, ज्यांनी विक्रम संवत सुरू केलं, कॅलेंडर विक्रम संवत सुरू केलं. दुसरे म्हणजे महाराजा मुंज. तिसरे विद्यमान महाराज राजा भोज. हे सगळे ह्याच कुळातील. पुढे ह्या कुळातील राजांचे जेव्हा माळवा, गुजरात
व दक्षिण राजपुताना येथे राज्य चालू होते. त्याच काळात 9व्या-10व्या शतकाच्या वेळेस पुढे त्यांनी 200 ते 250 वर्ष राज्य केलं. पण त्या काळानंतर मुसलमानी आक्रमण ही होऊ लागली. जेव्हा ही मुसलमानी आक्रमण होऊ लागली तेव्हा हा मुसलमानांच्या अंमलाखाली येऊ लागला. याच दरम्यान काही राजे, काही सरदार, काही प्रजा, ही सर्व मंडळी तिथे ह्या त्रासाला, आक्रमणांना कंटाळून ही इतरत्र हिंदुस्थानात निघून गेली. त्यातील काही युपी मध्ये, आजचं जे युपी आहे तिथे गेले, काही लोक आपलं बेंगॉल साईडला गेले, काही राजस्थानमध्ये गेले, काही गुजरातमध्ये गेले, काही महाराष्ट्रात आले. आजचं जे आपण ज्याला महाराष्ट्र म्हणतो ते पूर्वी दख्खन म्हटले जायचे. तर असे ते विस्तारले गेले. ह्याच कुळातील एक राजा निमराज हे म्हणजे नाईक निंबाळकर घराण्याचे मूळ पुरुष, ज्या घराण्यातील शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई ह्या त्या कुळातल्या. हे नाईक निंबाळकर देखील पवारच होते. आता पुढे आपण साबूसिंग पवार उर्फ शंभूसिंग परमार यांचा थोडासा इतिहास जाणून घेऊया. यांची सुरुवात कशी झाली, त्यांचं कार्य काय होतं, हे सगळं जाणून घेऊ. 1590च्या आसपास त्यांचा जन्म झाला अक्षय तृतीयेच्या दिवशी. त्यांचा जन्म कुठल्या गावी झाला याचे अजून ठाम पुरावे नाही मिळालेले, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी जन्म असलेला हा उल्लेख आहे. त्यांचे वडील हे किशनसिंग परमार धारानगरीतच होते, तिथेच त्यांचे राज्य होते. आई या होत्या या कछवा घराण्याच्या जयपूर येथील नगीना कुंवर. आता पुढे ह्या काळात अकबर बादशहाचे राज्य चालू होते. दिल्ली, आग्रा येथून अकबर मोगल बादशाह हा सर्वत्र हिंदुस्थानात आपले राज्य विस्तारायचं पाहत होता. त्यांचा एक खजिनदार होता जे टोडरमलजी होते, आणि याच टोडरमलजींशी शंभूसिंग परमारांचे उर्फ शाबूसिंग मामा रामदास कछवा हे टोडरमल यांच्या देखरेखीखाली त्यांच्या अंडर काम करत होते. त्यांना 2000 घोडेस्वारांची मनसबदारी ही होती. साबूसिंग पवारांचा काही काळ यंग काळ म्हणता येईल, किंवा जो सुरुवातीचा काळ होता जिथे पूर्वीचे योद्धे शिकायचे, युद्धकला शिकायचे, किंवा अजून जे काही शिक्षण असायचं, हा काळ त्यांचा मामाच्या इथे आग्रा गेट, जो आग्र्याचा किल्ला आहे, आग्राचा जो किल्ला आहे तिथे हत्तीपुरा गेट म्हणून एक भाग आहे त्या आग्र्याच्या किल्ल्याचा, तिथे त्यांचं सगळं बालपण गेले. तिथे त्यांना शिक्षण शस्त्रकलेचे मिळाले, युद्धकलेचे मिळाले, तलवारबाजीचे मिळाले, घोडस्वारीचे मिळाले. ते एक उत्तम घोडस्वार व तलवारबाज होते. पुढे त्यांचा विवाह हा फुलकुंवर नावाच्या स्त्रीशी झाला. या फुलकुंवर ह्या सिरोहीच्या महाराज बिजा देवडा यांच्या कन्या होत्या. त्यांचे आईचे वडील म्हणजे त्यांच्या आई ज्या होत्या फुलकुंवर ह्या जोधपूर महाराज चंद्रसेन मालदेवत यांच्या कन्या होत्या. साबूसिंग पवारांचे ज्येष्ठ साडू जे होते हे महाराणा अमरसिंग मेवार संस्थानाचे होते. व नंतरच्या काळात साबूसिंग परमारांचा संगमनेरच्या बाबाजी पाटील थोरात पाटील यांच्या कन्या म्हाळसाबाई यांच्याशी झाला. हा नंतरचा काळ आला. आता ह्या काळामध्ये माळव्यामध्ये जिथे साबूसिंग परमार राज्य चालवत होते त्या ठिकाणी बराच मुसलमानी आक्रमण होऊ लागली. बरीचशी मुसलमानी आक्रमण होऊन प्रजेला त्रास होऊ लागला, तिथल्या सरदार लोकांना सर्वांना त्रास होऊ लागला होता. तर ह्या त्रासाला कंटाळून आणि मुसलमानांच्या अंमलाखाली काम न करणे, गुलामी न करणे, ह्या विचाराने साबूसिंग पवार हे साधारणतः 1610च्या दरम्यान महाराष्ट्राच्या बाजूला म्हणजे दक्षिणेत यायला सुरुवात केली, त्यांनी प्रस्थान केले. त्या काळात महाराष्ट्रावर किंवा हिंदुस्थानावर, दख्खन हा जो भाग होता, हिंदुस्थान होता पूर्ण, ह्या भागावर मुघलशाही होती, निजामशाही होती, कुतुबशाही होती,
इमादशाही होती, आदिलशाही होती व बरीदशाही होती. अशा 6 शाया ह्या एकत्रपणे हिंदुस्थानावर राज्य करत होत्या त्यांच्या विविध संस्थानातून. मोगलांचे आक्रमण झाले तसे साबुसिंग पवार यांनी दख्खनच्या बाजूला आगमन झाले त्यांचे. तिथे त्यांचा पहिला परिचय हा लखुजी जाधवरावांशी झाला, जे जिजाऊ माँसाहेबांचे वडील होते. त्यांच्याशी ते निजामाकडे सरदार म्हणून होते आणि त्यांनी ते साबुसिंग पवार यांना हिंदू असल्यामुळे हे एकत्रपणे एका ह्याच्यात आले आणि त्यांनी निजामाकडे आणले त्यांना. निजामाकडे आणत असताना साबुसिंग पवार यांचा परिचय मालोजी राजे भोसले व शहाजीराजे भोसले पिता पुत्र हे शिवाजी महाराजांचे आजोबा व वडील यांच्याशी त्यांचा संबंध आला. राजपुती कुळातले व हिंदुत्ववादी विचाराचे किंवा स्वराज्य विचाराचे म्हणता येईल असे एक विचाराचे असल्यामुळे शहाजीराजेंचा आणि साबुसिंग पवारांचा चांगला मित्रत्व, चांगले संबंध जोडून आले. त्या दरम्यान शहाजीराजेंबरोबर असताना शहाजीराजे हे देखील निजामाकडेच सरदार होते आणि निजामाचा जो सेनापती होता मलिक अंबर, ह्या मलिक अंबरच्या दृष्टीत साबुसिंग पवार आले. त्यांनी बघितलं साबुसिंग पवार हे खूप कर्तबगार दिसत आहेत, यांचा आधीचा पण काळ खूप चांगला होता, त्यांची तलवारबाजी, घोडेस्वारी हे बघितल्यावर मलिक अंबरला वाटलं की असा व्यक्ती आपल्याकडे असावा. त्यावेळेस मलिक अंबरनी साबुसिंग पवारांना सुप्याची इथले पाटीलकी देऊन त्यांना 300 पायदळ व 200 घोडेस्वार देऊन निजामाच्या सेवेत रुजू करून घेतले होते. त्याच दरम्यान साबुसिंग पवारांनी निजामाकडे एक अंदाजे 10 वर्षाच्या काळखंडात आपली सेवा दिली. त्या सेवेच्या दरम्यान फालेपूरची लढाई, बालापूरची लढाई व फेमस आपण म्हणू शकतो प्रसिद्ध अशी भातोडीची लढाई ही झाली. भातोडीच्या लढाई ही 20,000 निजामशाही चे सैन्य 20,000चं व मोगल व आदिलशाही यांचे 2 लाखाच्या सैन्याविरुद्ध होते. या भातोडीच्या लढाईमध्ये शहाजीराजेंनी गनिमी कावा करून एका रात्रीत अख्खं मोगलशाहीचं सैन्य फोडून काढले, त्यांना एका रात्रीत हरवून दिले. ही लढाई जिंकली. 20,000 सैनिकांविरुद्ध 2 लाख सैनिक ही लढाई जिंकली. परंतु या लढाईमध्ये दुसरं दुर्दैव असं की शहाजीराजेंचे धाकटे बंधू शरीफजी राजे, शिवाजी महाराजांचे सख्खे काका, हे त्या लढाईत वीरगती झाले, त्यांना वीरगती प्राप्त झाली. अशा ह्या लढाईत देखील साबुसिंग पवार शहाजीराजेंच्या मदतीस होते. ही लढाई साधारणतः 1624च्या दरम्यान झाली. पुढे 1626ला मलिक अंबरचा मृत्यू झाला. मलिक अंबरचा मृत्यू झाल्यावर निजामशाहीत शांतता होती. दख्खनमध्ये तसं पाहिलं तर शांततेचा काळ होता. पण 1633 मध्ये शहाजहानने दौलताबाद हा किल्ला हस्तगत केला, काबीज केला व निजामशहा जो हुसेन शाह म्हणून होता याला ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैद केले. याला कैद केल्यावर शहाजीराजेंच्या मनात स्वराज्य निर्माण करायची एक संकल्पना होती व ती इच्छा असताना त्यांनी असा विचार केला की निजामशाहीचं कुटुंब राहिलं नव्हतं, शहाजहाननी सगळं कुटुंब मारून टाकलं होतं. तरी एक दूरचा नातलग हा मुर्तुजा म्हणून एक छोटासा मुलगा हा त्या वंशातला निजामशहाचे एक जिवंत होता. शहाजीराजेंनी सर्व सरदारांना एकत्र घेऊन मुर्तुजाला निजामशहा असं घोषित करून स्वतः ते राज्य चालवत होते. पण अशा काळात राजकारण चुकलं आणि मुर्तुजा सकट शहाजीराजे ही शहाजहान व आदिलशाह, मोगलशाही व आदिलशाही यांच्यात पकडले गेले, कात्रीत सापडले. यावेळेस तह असा झाला की मुर्तुजाला शहाजहान हा आग्रा, ग्वाल्हेर, दिल्ली येथे घेऊन गेला, निजामशाही संपुष्टात आणली व शहाजीराजेंना आदिलशहाकडे सरदार राहण्याची आज्ञा देऊन स्वराज्यात पाऊल न ठेवणे ही आज्ञा केली. तसंच आदिलशहाला हे सांगितले की शहाजीराजांना च्या अंगाला
खरचटलंही नाही पाहिजे, त्यांना काही इजा झाली नाही पाहिजे. यांना नेहमीसारख्या सरदार राजेशाही ह्या त्यांचा थाट मान हा त्यांना द्यायचाच. पण त्यांना स्वराज्यातून तडीपार केले आपण असे म्हणू शकतो. ह्या काळात झाले काय की जेव्हा शांतता होती, ही सगळी राजकारण चालू होतं, ह्या काळात साबुसिंग पवार हे सुप्यास राहिले होते. त्या काळात त्यांचे दुसरे लग्नही झाले होते, जे मगाशी सांगितल्यासारखे की संगमनेरच्या बाबाजी पाटील, थोरात पाटील यांच्या कन्येशी झाले होते, म्हाळसाबाई. व त्यांचे पुत्र, त्यांना पुत्र झाले. अंदाजे 1630च्या दरम्यानच त्यांना पुत्र झाला व त्यांचे नाव त्यांनी स्वतःच्या वडिलांच्या नावाप्रमाणे, किशन सिंग प्रमाणे कृष्णाजी ठेवलं. तर साबुसिंग पवारांच्या मराठी कुळातल्या मुलाचं नाव कृष्णाजी. आता शिवाजी महाराजांचाही जन्म 1630चाच आहे. त्याच दरम्यान कृष्णाजी पवारांचाही जन्म आहे. ह्या काळात शिवाजी 15-16व्या वर्षात जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्या काळात शिवाजी महाराज हे निष्ठावंत व एक्सपिरियन्स असलेली लोक, युद्धकलेत, शस्त्रकलेत ह्याच्यात थोडेफार एक्सपिरियन्स असलेली त्यांना लोक पाहिजे होती. ही लोक त्यांना पाहिजे असताना, ही लोक ते शोधत असताना ते काय करत होते की एक एक ठिकाणी जिथे जिथे त्यांचे संबंध आहेत, जे आहे ते त्यांना शोधून आणत होते परत इतरत्र ठिकाणून. आणि झाले कसे की त्यांनी आवाज येत नाही का? त्यांनी इतरत्र जुने गाईड करणारे त्यांना लोक हे शोधून आणत होते. हे शोधून आणत असताना त्यांच्या डोक्यात आले की ते विचार आला महाराजांच्या ह्याच्यात की आपल्या एक आजोबांचे वडिलांचे साथीदार होते साबुसिंग पवार, यांना शोधून काढावे. आणि तो शोध सुरू झाला. हा शोध सुरू असताना शिवाजी महाराजांचे एक कारभारी रामजी गणेश आत्रे हे सुप्याच्या बाजूला यांची जमीन होती, पाटीलकी होती त्यांना. तर यांना कळाले, रामजी गणेश आत्रेंना, की साबुसिंग पवार यांचा शोध चालू आहे. आणि त्यांनी तडकाफडकी साबुसिंग पवारांकडे निरोप पाठवला की आपल्याला शिवाजी महाराज शोधतायत आणि त्यांना स्वराज्य स्थापनेसाठी वयस्कर मंडळी, जे एक्सपिरियन्स असतील युद्धकलेत या सर्व ठिकाणी, त्यांची गरज आहे. साबुसिंग पवारांच्याही डोक्यात स्वराज्य भावना ही होतीच, मनात स्वराज्य असावं, स्वतःचं राज्य असावं हे त्यांच्या मनात पहिल्यापासून होतेच. म्हणूनच ते धारानगरी सोडून इकडे आले होते. त्यांनी लगेच जाऊन शिवाजी महाराजांच्या ह्या कार्यात हातभार लावला. शिवाजी महाराजांना जी काही मदत असेल ती करायला सुरुवात केली त्यांनी. असेही म्हटले जाते की तोरणाचे जे युद्ध होते, किल्ला जो काबीज केला तोरणाचा, त्यावेळेस साबुसिंग पवार हे शिवाजी महाराजांबरोबर, यंग शिवाजी महाराज म्हणता येतील, यांच्याबरोबर तिथे होते. पुढे 24 ऑक्टोबरच्या दरम्यान, 1657च्या दरम्यान मोघल थोडेसे या भागात, आपल्या पुण्या भागात थोडे कमी पडले होते. कारण त्यांचं औरंगजेब आणि शहाजहान यांच्यात गादीवरून, तख्तावरून थोडेसे वाद होते, अफरातफरी होती त्या बाजूला. ही संधी पाहता साबुसिंग पवार यांना हाताशी धरून शिवाजी महाराजांनी कल्याण ठाणे हे काबीज करायचे ठरवले. व ते काबीज करताना, किल्ला होता कल्याणचा, तो काबीज करताना साबुसिंग पवार यांनी आंबेगाव भीमाशंकर बाजूचा जो घाट होता, ती बाजू मोगल सरदाराचं आक्रमण होऊ नये म्हणून धरून ठेवली. त्या दरम्यान त्यांचं वय 60-65च्या दरम्यानचं होतं. हे युद्ध करत असताना त्यांच्या खांद्याला जखम झाली असता ते पुन्हा सुप्यात आले व त्याच्यावर इलाज करून ते सुप्यातच राहिले. ह्या दरम्यान झाले असे की जेव्हा मलिक अंबरने साबुसिंग पवार यांना सुप्याची पाटीलकी दिली होती, त्याच वेळेस शेजारी गावात हंगेकर दळवी म्हणून दुसरा एक पाटील होता, दळवी पाटील. त्यांना ह्या पाटीलकीचा साबुसिंग पवारांच्या दिलेला आवडली नाही, कारण तो भाग त्यांचा होता पूर्वी. म्हणून त्यांनी वेस जी असती गावाचे, 2 गावांचे, सुपे व हंगे, ह्या गावाच्या वेशीवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाले. व हे पाहता की शिवाजी महाराजांचा आणि साबुसिंग पवार यांचे संबंध घनिष्ठ आहेत, हे पाहता दळवी थोडेसे इन्सिक्युअर झाले असतील मे बी.
म्हणून ते सारखे वाद काढत राहिले. काही काही छोट्या छोट्या कारणांवरून ते वाद काढायचे, तंटा करायचे. पण हे होऊ नये म्हणून साबुसिंग पवार यांनी दळवी पाटील यांची जी पत्नी होती यांना बहीण मानले. आता मेहुणा आहे, बहीण आहे, यांच्याशी तंटा कसला करायचा, म्हणून त्यांनी बहीण मानून सगळं सुरळीत होईल असं त्यांचा विचार, व त्यांनी या विचाराने थोडंफार नमतं घेऊन बहीण मानून वाद मिटवायचा प्रयत्न केला. पण दळवी पाटील ह्याच्या मनात वेगळंच कारस्थान होतं. त्यांनी संधी साधली व एके दिवशी भाऊबीजेच्या म्हणजे 1658च्या भाऊबीज, दिवाळीच्या काळात भाऊबीज जी होती, तिथे साबुसिंग पवार यांना बहिणीकडे जेवायला आमंत्रण दिलं. साबुसिंग पवारांनी विचार केला की आमंत्रण दिलंय, एवढे वर्षाचा जो तंटा होता हा मिटला आहे, आपण बहिणीकडे भाऊबीज आहे तर जाऊयात आणि साजरी करूया भाऊबीज. तर रात्रीचे जेवण झाले आणि बहिणीकडे जात असताना त्यांनी काय जास्त फार मोठी फौज किंवा शिपाई किंवा वीर वगैरे असे काही घेऊन गेले नव्हते. 2-3 जे साथीदार होते त्यांच्या बरोबरच ते गेले होते. पण झाले असे की रात्रीचे जेवण होऊन जेव्हा परत साबुसिंग पवार निघाले तेव्हा जांभूळ ओढा म्हणून एक आपला जो पाण्याचा ओढा असतो, हे वेशीचं ठिकाण होते. हंगेकर दळव्यांचे हंगे गाव व सुपे गावाचे. तेथे दळव्यांनी दबा धरून काही माणसे बसवली होती त्यांची. आणि ह्या काळोख रात्रीत जेव्हा साबुसिंग पवार तिथून पास होत होते, तिथून चालले होते, परतीच्या मार्गावर होते, तेव्हा त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना मारायचा प्रयत्न सुरू केला. ह्या हल्ल्यात साबुसिंग पवार व त्यांची लोक ही निशस्त्र असतील किंवा जास्त त्यांच्याकडे काही साधनं नसतील, तर पहिले 1-2 वार हुकवले. घोड्यावर असल्या कारणाने त्यांनी 1-2 वार हुकवायचा प्रयत्न केला. पण नंतर जोरदार वार सुरू झाल्यावर त्यांचे शिर कापले गेले. त्या आंबेड ओढ्याच्या ठिकाणी त्यांचे शिर कापले गेले एका झाडाच्या खाली. पण त्यांच्या अंगामध्ये एक अशी भावना संचारली की हा धोका झाला त्यांच्याबरोबर, आणि ह्या भावनेने ते त्यांच्या पेटून उठले होते व काही तलवार असेल त्यांनी प्रतिहल्ला करायचा प्रयत्न करत होते. इतकं चेतावलं होतं त्यांचं शरीर की जिथे धड शिर पडले त्यांचे, तिथून जवळपास 200 ते 300 मीटरवर त्यांचा घोडा वेगाने आणि चेतावलेल्या ह्यानी पळत होता. हंगेकर दळव्यांच्या माणसांना असे मनात आले की ज्या ठिकाणी शिर पडले व ज्या ठिकाणपर्यंत धड जाईल तो अख्खा भाग श्रापित होऊन जाईल, म्हणून ह्या घोड्याला थांबवले पाहिजे व त्यांचं साबुसिंग पवार यांना कुठेतरी अडवले पाहिजे घोड्याला यांच्या. म्हणून दळव्यांच्या लोकांनी ह्या घोड्याचा पाठलाग करत 200 ते 250 मीटर पुढे जाऊन या घोड्याचेच पाय कापून दिले. त्या कारणाने त्यांचे धडही तिथे पडले. आज जिथे धड पडले आहे तिथे त्यांची समाधी बांधली गेली आहे. हा दिवस होता 18 ऑक्टोबर 1658चा. आता आपण त्यांच्या समाधीचे काही फोटोज बघूयात साबुसिंग पवार यांच्या. त्याच्यावरनं कळून येईल आपल्या सर्वांना की ही समाधी त्या काळात चौथरा बांधला जायचा व ही समाधी असायची या वीर पुरुषांची. तशी ही समाधी आहे. आता सुपा MIDCचा हा रस्ता म्हणता येईल, ही रस्त्यालगत समाधी आहे. जो MIDCला पुण्याहून नगरला जाताना जो रस्ता आहे, MIDCला जाणारा डाव्या हाताला जो रस्ता आहे, तिथून तो रस्ता या समाधीच्या इथे उजव्या हाताला या रस्त्यावर समाधी आपल्याला दिसून येते. हे साबुसिंग पवारांचे कर्तृत्व इतके वर्ष अज्ञात होते लोकांना. यांच्याबद्दल फार काही लिहिले नव्हते किंवा यांच्यावर जास्त अभ्यासही झाला नव्हता. ही भावना कुठेतरी खंत देत होती. ह्यासाठी आम्ही त्यांच्यावर 1-2 वर्षापूर्वी कुलश्रेष्ठ साबुसिंग पवार म्हणून एक पुस्तक लिहिले. ह्या पुस्तकाचा एवढा परिणाम झाला की बऱ्याच लोकांनी, विविध भागातल्या लोकांनी हे पुस्तक वाचले. इवन मला या पुस्तकाची हिंदी आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन्स साठी पण बऱ्याच लोकांनी मला मागणी केली आहे. आणि इतके दिवस 200, 250, 300 वर्ष झाले साबुसिंग पवार यांचा चेहरा नव्हता.
जे पूजलं जायचं ही फक्त समाधी आणि त्यांच्या मनातून जी भावना असायची ही पूजली जायची. पण पुस्तक काढत असताना आमच्या डोक्यात विचार आला की ह्यांचा एक आपण ह्या व्यक्तीला एक चेहरा देऊयात, जेणेकरून लोकांना कळेल की ही व्यक्ती काय होती, ह्यांची पर्सनॅलिटी म्हणता येईल, ह्यांचं हावभाव चेहऱ्यावरचं सगळं कळून येईल. तर पुस्तक काढताना ह्यांचा एक स्केच तयार करून घेतला गेला, जो राजपुती बाण्याचाच होता. जे जे की साबूसिंग पवार जन्मतः राजपूत होते असल्या कारणाने त्यांचा एक राजपुती बाण्याचा चेहरा तयार करून घेतला गेला. हे ह्या चेहऱ्याचे किंवा ह्यांच्या बॉडी स्ट्रक्चरचे, फिजिक्सचे काही उल्लेख जुन्या पुस्तकांमध्ये होते. त्यावरून हे स्केच आम्ही तयार करून घेतले आहे. त्याचबरोबर आता स्केचचा जेव्हा लोक ह्या स्केचला पूजतात व ह्या स्केचचा ह्याला साबूसिंग पवार यांचा चेहरा परिचय झाला लोकांना, ह्यानंतर आम्ही साबूसिंग पवार यांचा एक पुतळा तयार केला, जेणेकरून आता त्यांना एक 3D स्ट्रक्चर मिळाला की जो योद्धा हा असतो हा एक 3D फॉर्मॅटमध्ये इतके वर्ष जे नसतं ते झालं. आपल्याला हा चेहरा किंवा हा पुतळा आपल्याला मागे पण दिसू शकतो. इथे महाराजांचा जो फोटो पुतळा ठेवलाय इथे तोच एक पुतळा आहे. आता हे साबूसिंग पवारांचं झालं. ह्याच बरोबर यांचा वध झाल्यानंतर ह्यांचे चिरंजीव होते कृष्णाजी पवार. तर कृष्णाजी पवारांचा जन्म जसं सांगितलं तसं 1730च्या दरम्यान आसपासचा झाला होता व हे शिवाजी महाराजांच्याच सैन्यात होते आणि त्यांच्या स्वाऱ्यांमध्ये सामील असायचे. तर जेव्हा साबूसिंग पवारांचा घातपात करून हत्या केली गेली, ह्यावेळेस कदाचित कृष्णाजी पवार हे सह्याद्रीच्या रांगांमध्ये किंवा इतरत्र कुठेतरी मोहिमेवर असतील, ते सुप्यात नव्हते. कृष्णाजी पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या खास निवडक पागेचे सरदार होते. पागा म्हणजे घोडदळाच्या ज्या पागा असतात त्याच्यातले सरदार होते. हे 33 सरदारांपैकी एक कृष्णाजी पवार. ह्यांना पिताजींच्या आपल्या वडिलांच्या हत्येची बातमी कळता हे सुप्यात आले व आपल्या आई व त्यांचे 3 पुत्र होते यांना सुखरूप ठिकाणी पाठवून देणे, कारण त्यांना स्वतःला परत सह्याद्रीच्या स्वराज्याच्या मोहिमेवर जायचं असायचं. म्हणून त्यांनी सुखरूपता म्हणून या चौघांची, आई व 3 मुले यांची सुखरूपतेच्या दृष्टिकोनातून त्यांना संगमनेर मध्ये काही काळ आजोळी पाठवून दिले होते. हा काळ होता 1658चा. 1659च्या दरम्यान एक फार मोठं संकट स्वराज्यावर चालून आलं, ते म्हणजे अफजल खानाचं. या अफजल खानाच्या संकटाला तोंड देताना खूप काळ व खूप ताकद, शक्ती, युक्त्या खूप झाल्या आणि ह्या दानवाचा म्हणता येईल, ह्या आक्रमणाचा आपण महाराजांनी त्याच्यावर जो उपाय केला हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, जो हा दानव फाडून काढला. अफजल खानाबरोबर त्याचा पुत्र फाजल खान हा देखील आला होता तिथे व फाजल खानाच्या ज्या फौजा होत्या ह्या वाईच्या उत्तरेच्या बाजूस होत्या आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना जबाबदारी दिली होती. मोरोपंत पिंगळेंच्या खाली कृष्णाजी पवार हे काम करत असत. त्यांचे पागा ज्या होत्या ह्या मोरोपंत पिंगळेंच्या सेवेत असायच्या. तर फाजल खानचा बंदोबस्त करायला मोरोपंत पिंगळे व कृष्णाजी पवार हे दोघं एकत्रपणे असत. त्यावेळेस नेताजी पालकर यांनी अजून दक्षिणेत जाऊन बिजापूर व तिकडच्या भागात थोडीशी अफरातफरी माजवायचा प्रयत्न केला, पण तो काही जास्त त्याला त्या गोष्टीला यश आलं नाही. पण तरी देखील नंतर फाजल खानचा ह्याच्यावर तो उपाय काढलाच गेला व त्याचा जो योग्य तो उपाय त्यांच्यावर फाजल खानावर झाला. हे करताना कृष्णाजी पवार यांची जी कामगिरी होती प्रतापगडच्या युद्धात किंवा नंतर फाजल खानचा बंदोबस्त करण्यात, ह्या कामगिरीवर खुश होऊन शिवाजी महाराजांनी त्यांना कणगी व करणगाव अशी 2 गावं त्यांना इनाम दिली होती. पुढचा काळ थोडासा कृष्णाजी पवार हे सुप्यातच वास्तव्य होतं त्यांचं. ह्या काळात त्यांनी सुप्यामध्ये एक गढी बांधली. ऍक्च्युली सुरुवातीला त्यांनी एक वाडा बांधला होता, कारण सुपे हे फार मोठे लष्करी ठाणे झाले होते तिथे. तर गढी बांधली होती, वाडा होता व त्या लष्कराची
सुरक्षा म्हणून त्या गडीला, वाड्याला त्या तटबंदी बांधून गडीचं स्वरूप दिलं व सुपे ह्या गावाला त्यांनी पूर्णतः तटबंदी बांधून घेतली आणि लष्कराला सुरक्षित ठेवण्याच्या विचाराने त्यांनी तो सुपे ह्या पूर्ण गावालाच तटबंदी बांधून घेतली. अशा गावामध्ये त्यांनी मंदिरे देखील बांधली. त्यांनी शिव मंदिर बांधले आहे व गडी आहे व दोन मंदिरे देखील आहेत. आता त्यांचा मृत्यू कृष्णाजी पवारांचा हा 1666च्या दरम्यान झाला असावा तिथे. त्याच्या आधीच ती गडी बांधली गेली होती आणि ती कृष्णाजी पवारांनी बांधली. आपण काही गडीचे फोटोज बघू जेणेकरून आपल्याला या गडीची भव्यता लक्षात येईल. ही गडीची तटबंदी आहे. वाड्याला जे बाहेर कंपाऊंड म्हणतो आपण हे ते आहे. हा 3 मजली नगारखाना, म्हणजे याची आपण भव्यता समजू शकतो की काय असावी. ही गडी आजही सुप्यामध्ये आहे. हे एक मंदिर आहे सुप्यामध्ये जे कृष्णाजी पवार यांनीच बांधलेलं आहे. ही जी गावाला तटबंदी बांधली होती, सुपे गावाला तटबंदी, या तटबंदीची ही कमान प्रवेशद्वार. इथे सुप्याच्या मंदिरामागे या 4 समाध्या आहेत. यांचा अजून कोणाच्या आहेत असं पुराव्यानिशी माहिती नाहीये, पण ह्या जमिनी पवारांच्या असल्यामुळे पवारांच्या जमिनीत त्यांच्या समाध्या बांधल्या गेलेल्या असाव्यात. या 4 समाध्या आहेत. हे महादेव मंदिर आहे सुप्यातलं व ही ती महादेव पिंड, महादेवाची पिंड. ही त्या मंदिरालगत एक समाधी आहे जी आजही सुप्यामध्येच आहे. व सुप्याचा जो वाडा बांधला तिथे एक विहीर बांधली, त्यावर हा शिलालेख आहे. या शिलालेखावर कृष्णाजी पवारांनी हा वाडा बांधलेला असल्याचं लिहिलेले आहे. आता काळाप्रमाणे त्याचं शार्पनेस गेलेला आहे त्या दगडावरच्या कोरीव कामाचा, पण ही ती विहीर आहे आणि ही त्या सुप्याच्या वाड्याच्या जस्ट लागून आहे तिथेच. आता आपण पुढचा थोडासा काळ बघू. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 साली झाला. त्यावेळेस बुबाजी पवार हे कृष्णाजी पवारांचे ज्येष्ठ पुत्र बुबाजी पवार, मधले पुत्र रायाजी पवार व कनिष्ठ पुत्र हे केरोजी पवार, 3 पुत्र होते त्यांना. तर बुबाजी पवार हे वयाने मोठे असल्या कारणाने यांना शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांचीच पागा सांभाळण्याची, 33 पागेतले जे सरदार होते तीच सरदारकी त्यांना पुढे चालू राहिली व ते देखील पागेचे सरदार झाले. त्याचबरोबर केरोजी पवार यांना निवडक जे 20 शिलेदार होते शिवाजी महाराजांचे, त्यात एक 20 शिलेदारांमधले एक शिलेदार हे केरोजी पवार व त्यांना सुभेदार म्हणून एक पदवी दिली गेली. सुभ्यांचं ते रक्षण करणारे काही सुभे होते त्यांच्या अंडर, ज्याचं त्यांना सुभेदार बनवलं गेलं. आता आपण एक जनरल एक वंशावळ पाहू की जेणेकरून आपण कुठल्या कुठल्या पुरुषांवर ह्याच्या पुढे ह्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकणार आहोत व कन्फ्युजन न होऊ म्हणून हे एक स्लाइड आहे की ज्याच्या थ्रू आपल्याला कळेल की आपण कसे कोणाशी रिलेटेड आहेत. तर सगळ्यात सुरुवातीला साबूसिंग पवार, त्यांचे पुत्र कृष्णाजी पवार. या कृष्णाजी पवारांना 3 पुत्र होती, बुबाजी पवार सुपेकर, रायाजी पवार वाघाळकर, केरोजी पवार नगर देवळेकर. तर हे 3 पुत्र आपापल्या गावाच्या पाटीलक्यामध्ये त्यांना वाटून दिल्या होत्या. पुढे रायाजी पवार यांना मालोजी पवार हे एकुलते एक पुत्र होते व केरोजी पवार यांना धीराजी पवार म्हणून हे एकुलते एक पुत्र होते. पण बुबाजी पवार यांना 2 पुत्र झाले, काळोजी व संभाजी. ह्याच काळोजी पवारांना 4 पुत्र झाले, जे कृष्णाजी पवार ज्यांना सुप्याचीच पाटीलकी दिली गेली. दुसरे होते ते तुकोजी पवार, ज्यांचे मूळ गणेगाव खालसा हे गाव, जे की आज शिरूर तालुक्या पुणे जिल्ह्यात आहे. जिवाजी पवार, जे हिंगणी मूळ गाव त्यांचं, जे आज नगर जिल्ह्यात आहे. व मानाजी हे पाथरेकर, यांना पाथऱ्याची
पाटीलकी दिली गेली. तसेच संभाजी पवार जे होते यांना 3 पुत्र झाले, उदाजीराव, आनंदराव व जगदेवराव. या उदाजीरावांना मलठण येथील पाटीलकी दिली गेली, आनंदरावांना कवठे येथील पाटीलकी दिली गेली, जे नंतरहून धारला जाऊन धार संस्थान ज्यांनी बसवले, व जगदेवराव यांना चितेगावची पाटीलकी दिली गेली. आता आनंदराव कवठ्याचे जे आनंदराव पवार होते यांना पुढे 2 पुत्र झाले, जे यशवंतराव पवार धारचे महाराज, जे पानिपतमध्ये धारातीर्थी पडले पानिपतच्या युद्धामध्ये, व धाकटे जे त्यांचे पुत्र होते हे रायाजी पवार अहमदाबादकर, यांनाही शिरूर तालुक्यातील अहमदाबाद ह्या गावात पुणे जिल्ह्यातील येथील पाटीलकी दिली गेली. हे मी दाखवण्याचे कारण असे आहे की आता पुढे बुबाजी पवार, रायाजी पवार व केरोजी पवार आणि त्यांच्या पुत्र, नातू व त्याच्या पुढच्या पिढींचा आपण एक आढावा घेणार आहोत. तर कन्फ्युजन न हो म्हणून मी हे एक जनरल आपल्याला वंशावळ दाखवली, की जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की मी कोणाबद्दल बोलतोय, की कुठल्या शाखेबद्दल बोलतोय. ह्या काळात शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला त्यानंतर ते कर्नाटक मोहिमेवर निघाले, ज्याला आपण दक्षिण दिग्विजय म्हणून आपण फेमस आहे ती मोहीम. ह्या दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेवर तिन्ही पुत्र म्हणजे भाऊ म्हणतो आपण, बंधू, तिन्ही बंधू बुबाजी, रायाजी व केरोजी हे तिन्ही त्या कर्नाटकच्या मोहिमेत सामील होते. तर कर्नाटकच्या मोहिमेबद्दल जेव्हा इतिहासात लिहिले गेले आहे तर त्याच्यात एक कवी असं त्याच्यात एका विश्वासराव प्रशस्ती म्हणून एक पुस्तक आहे, ज्याच्यात कवी भानुदास ठाकूर हे म्हणतात, भय उनके सूत तीनह प्रसिद्ध, बुबा राया केरू रणसिद्ध, जहां शिवराज लड़े महाराज, तहां ये तिनी सजे है साज, चढ़े जब कर्नाटक शिवराज, लढे रण तीनो पुत्र दराज. याचा अर्थ असं कळून जातो की हे तिन्ही पुत्र शिवाजी महाराज यांच्या सैन्यात राहून दक्षिण दिग्विजयात मोठी कामगिरी केली त्यांनी. तिथून आल्यावर दक्षिण दिग्विजय ही जी मोहीम होती ही फार यशस्वी झाली. तिथे शिवाजी महाराजांना कर्नाटक व तमिळनाडू येथील बराचसा भाग आपल्या स्वराज्यात आणता आला आणि त्याचा पुढील काळात फार मोठा इम्पॅक्ट झाला स्वराज्य विस्तारण्यात. शिवाजी महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला त्यानंतर संभाजी महाराजांच्या काळातला हा फार धावपळीचा काळ होता. औरंगजेब आला होता महाराष्ट्रात चाल करून आणि स्वराज्याचा घास घेऊ पाहत होता. ह्या काळात झाले असे की औरंगजेब हा नगरच्या बाजूने हल्ले करत असे आणि पहिलेच जे ठाणे लागत असे ते सुपे, मलठण, अहमदाबाद, गणेगाव किंवा वाघाळे वगैरे त्या काळातली ह्या पाटीलकीची गावे ही लागत होती. त्यामुळे पवारांनी त्यांना ओपनली विरोध करू शकले नाही. ज्या औरंगजेबच्या फौजा येत होत्या त्यांना ओपनली येऊ शकले नाही. पण त्या काळात जेव्हा धनाजी जाधव, संताजी घोरपडे ही लोक जेव्हा वार करू पाहत होते किंवा येसुबाई ह्या ज्या काही योजना आखत होत्या ह्याला बॅकस्टेज पाठिंबा आपण म्हणू शकतो हा असा देत होते. कारण मोठ्या औरंगजेबच्या या मोठ्या फौजेला एकेकी ओपन लँडवर युद्धावर जाणे हे शक्य नव्हते त्या काळात, कारण फार मोठा हे होता सैन्याचा. आणि आपलं संरक्षण आपण चिलखत म्हणतो, हे सह्याद्रीच्या रांगा म्हणतो, त्याच्यातून बाहेर पडून औरंगजेबाला सामोरं जाणं हे थोडंसं अवघड होतं. म्हणून पवार बंधू हे तिन्ही बुबाजी, रायाजी व केरोजी हे बॅकस्टेज पाठिंबा देत होते बाकीच्या सरदारांना जे छापे घालत होते औरंगजेबच्या छावणीवर किंवा इतरत्र त्यांच्या सरदारांवर. त्याच काळात संभाजी महाराजांचा त्यांना पकडले गेले, त्यांनाही औरंगजेबने छळ करून मारून टाकले आणि वडूबुद्रुकचे इथे म्हणजे पाटीलकी गावं असलेल्या ह्या गावांच्या तसे जवळच त्यांचं वध केला यांनी औरंगजेबनी. पण पुढे झाले असे की राजाराम महाराज हे जिंजीला निघून गेले आणि जिंजीला निघून गेल्यावर ह्यांनी तिन्ही बंधूंना बोलवून मुलूक राखावा असे आज्ञा दिली. कारण राजाराम महाराज यांना जिंजीला नेण्याचे कारण की छत्रपती वाचले पाहिजेत आणि छत्रपती असतील तर साम्राज्य राहील. म्हणून
त्यांना जिंजीच्या किल्ल्यात सेफ असे नेऊन ठेवले व त्यांनी बुबाजी, रायाजी व केरोजी ह्या तिन्ही भावंडांना जवळ बोलून असे सांगितले की तुम्ही मुलूक राखा. हा जेव्हा मुलूक राखत असताना बुबाजी पवार हे जेव्हा संताजी घोरपडे वगैरे यांना बॅकस्टेज मदत करत होते 8-10 वर्ष 12 वर्ष, तेव्हा त्यांचा संबंध चांगला होता. तर संताजी घोरपडेंबरोबर बुबाजी पवार हे आजच्या मराठवाडा किंवा विदर्भ हा जो भाग आहे आजचा, इथे कामगिरीला खूप जायची. तिथे मोगलांच्या प्रदेशात धामधूम करणे, अफरातफरी माजवणे, खजिने लुटणे असे करण्यासाठी संताजी घोरपडेंबरोबर हे असायचे बुबाजी पवार. ह्याच एका अशाच लुटीच्या दरम्यान किंवा युद्धाच्या किंवा छाप्याच्या वेळेस संताजी घोरपडेंवर हिम्मत खानाने वेढा घातला. हा जेव्हा संताजी घोरपडेंवर वेढा पडला तेव्हा संताजी घोरपडे आता मारले जातील का काय अशी भीती होती. परंतु बुबाजी पवार यांनी छापा घालून हा वेढा मोडून काढला व संताजी घोरपडेंचा जीव वाचवला. हा जेव्हा संताजी घोरपडेंचा जीव बुबाजी पवारांनी वाचवला तेव्हा राजाराम महाराजांनी त्यांना बुबाजी पवार यांना विश्वासराव ही पदवी दिली. विश्वासराव ही पदवी असून याचा जो सरंजाम जो दिला गेला होता हा संपूर्ण तिन्ही भावांमध्ये बुबाजी पवार सुपेकर, रायाजीराव पवार वाघाळकर व केरोजीराव पवार नगरदेवळेकर ह्यांच्यात व ह्यांच्या पुढील पिढ्यांमध्ये वाटला जायचा. हा जो सरंजाम होता हा त्या काळातील 21 लाख रुपये हा मिळून सरंजाम होता. आजचा आपण त्याचा किती मोल होईल आपण अंदाज तसं लावणं फार अवघड आहे, पण त्या काळातला विश्वासराई सरंजाम हा 21 लाखाचा होता स्वराज्य. त्याचबरोबर राजाराम महाराजांनी ह्या तिन्ही बंधूंना तापी तीर पर्यंतचा जो भाग होता हा तुम्ही मुलूक राखा म्हणून सांगितला होता. पुढे हे तिन्ही बंधू त्या भागामध्ये कार्यरत होते. बुबाजी पवार विश्वासराव ह्या किताबाखाली तिथे काम करत होते. तसेच केरोजी पवार यांना सेना 12 सहस्त्री म्हणजे 12,000ची सैनिकाचा सरदार ही पदवी दिली गेली. हे असताना 1699 ते 1700च्या ह्या काळामध्ये बुऱ्हाणपूरच्या आसपास असताना त्या भागाच्या आसपास असताना बुबाजी पवार यांना तिथल्या औरंगजेबाच्या एका मोगल सरदारांनी कैद केले असता औरंगजेबाने बुबाजी पवार यांना धर्म बदलण्यास सांगितले होते किंवा आमच्यात ये म्हणून असे सांगितले होते. मोगलांमध्ये सामील व्हा तुम्ही असं त्यांना एक ऑफर म्हणू शकतो आपण, तसं त्यांना सामील होण्यास सांगितले. पण स्वराज्य निष्ठा व स्वराज्य स्वाभिमान आपल्या आजोबांप्रमाणे वडिलांप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने यांनी हा प्रस्ताव औरंगजेबाचा ठुकरून लावला. हा जेव्हा प्रस्ताव ठुकरून लावला तेव्हा औरंगजेबनी बुबाजी पवार यांना आशीरगड किल्ल्यामध्ये चिरून मारून टाकले. तर आपण आता आशीरगड किल्ल्याचे काही फोटो बघू. जे हा दरवाजा आहे आशीरगड किल्ल्याचा. हा दुसरा दरवाजा आहे आशीरगड किल्ल्याचा म्हणता येईल. व हा वरून काढलेला एक फोटो आहे आशीरगड किल्ल्याचा. आता या आशीरगड किल्ल्यामध्ये एक्झॅक्टली कुठल्या भिंतीत किंवा कुठे चिरून मारले आहे हे आपल्याला एक्झॅक्ट माहित नाहीये आणि ते कळणार पण नाही देखील. पण आपण बुबाजी पवार यांची समाधी किंवा यांचे पराक्रम, यांचं स्वराज्य निष्ठा म्हणून आपण आशीरगडच ही समाधी असं एक प्रकारे मानू शकतो. त्यांचा पराक्रम सांगत असताना आशीरगडचा हा उल्लेख करणे गरजेचेच होते. पुढे संभाजी व काळोजी पवार हे दोन पुत्र बुबाजी पवारांचे हे खंडेराव दाभाडे, सेनापती खंडेराव दाभाडे, कदम बांडे, परसोजी भोसले व नेमाजी शिंदे ह्या सरदारांबरोबर मुलुकगिरीत एकत्रपणे काम करत असेल. हे मुख्य सरदार होते त्या काळातले मराठेशाहीतले. 1703च्या दरम्यान पवार म्हणजे त्या काळात काळोजी पवार, संभाजी पवार, वाघाळ्याचे
रायाजी पवार व नगरदेवळ्याचे केरोजी पवार हे चौघं काका पुतणे. तर ह्या चौघांनी बुऱ्हाणपूरची स्वारी करायचे ठरवले. उज्जैन बाजूला पुन्हा हे हे चारही बंधू माळव्यामध्ये शिरले. पुन्हा माळवा काबीज करणे, स्वतःच्या अंमलाखाली आणणे, स्वराज्यात आणले हे त्याच्या मागचं उद्दिष्ट होतं. 1707च्या दरम्यान औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाचा मृत्यू झाल्यावर राजकारण व मराठेशाही ही फोडून काढावी म्हणून छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र यांना हे जे कैदेत होते मोगलांचे यांचा सुटका करून यांना महाराष्ट्रात पाठवले. त्याचा परिणाम झाला असा की मराठा सरदारांमध्ये दुफळी निर्माण झाली. एक बाजू मराठा सरदारांची ही छत्रपती शाहू महाराजांच्या बाजूला गेली व आधी जे सरदार होते हे छत्रपती ताराराणी कोल्हापूर यांच्या बाजूलाच राहिले. तर ही दुफळी निर्माण झाली. त्यांच्यातही वाद होऊ लागले. पण उत्तरेतले म्हणजे साताऱ्याच्या उत्तरेला जे सरदार होते, दाभाडे असतील, कदमबांडे असतील, पवार असतील, अजून इतरत्रही बरेच काही शिंदे होते, होळकर होते, हे सरदार इकडच्या उत्तरेतल्या बाजूच्या मोहिमा करायला लागले होते. 1709 मध्ये पवारांनी ह्या 4-5 पवार बंधू पुतणे नातवंडांनी यांनी मिळून मांडवगड हा किल्ला काबीज केला. हा किल्ला स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट होता त्या काळात माळव्याचा, कारण माळव्यात येणे जाणे त्या भागातून पास होताना हा एक महत्वाचा किल्ला होता. तर मांडवगड पुन्हा काबीज झाले व ह्या मांडवगडच्या ठिकाणी उदाजीराव पवार हे उदयास आले. यांनी फार मोठी कामगिरी केली. उदाजीराव पवार हे त्यावेळेस अगदी 16, 17, 18 वर्षाचे असावेत. एकदम यंग एज मध्ये त्यांनी फार मोठा पराक्रम केला होता मांडवगड काबीज करण्यात. पुढे त्यांनी धारचा हा भाग पण काबीज केला. नर्मदा पार करणारे व पहिले ठाणे बसवणारे पवार हे पहिले सरदार होते स्वराज्यातले. पुन्हा जाऊन तिथे त्याच्या मागे त्यांची एक भावना अशी होती की पवार हे धार माळव्यातलेच भाग होता त्यांचा पूर्वीपासूनचा, हे परत काबीज करणे आणि धार त्यांच्यासाठी किती महत्वाचे होते हे दाखवणे, की धारला त्यांचं इमोशनली अटॅचमेंट होती. यासाठी त्यांनी धार व मांडवगडचा भाग पुन्हा काबीज केला. त्याच दरम्यान 1718च्या वेळेस शाहू महाराजांनी ह्या पूर्ण जे काही स्वाऱ्या होत होत्या, जी काही कामगिरी होत होती गुजरातमध्ये, माळव्यामध्ये, नाशिक भागात, मराठवाड्यात, विदर्भात या ठिकाणी ज्या स्वाऱ्या झाल्या त्यातील यश प्रचंड मिळाले होते. स्वराज्य वाढत होते, विस्तारत होते व ह्या गोष्टीवर खुश होऊन शाहू महाराजांनी काळोजी पवार यांना सुभे लष्कर हा किताब दिला. पुढे ह्याच सुभे लष्कर म्हणजे आता ह्याच्यात कसे झाले की कृष्णाजी पवार जे सुप्याचे होते, म्हणजे काळोजी पवारांचे पहिले पुत्र कृष्णाजी पवार, उदाजी पवार, वाघाळ्याचे मालोजी पवार, धारला कवठ्याचे आनंदराव पवार व केरोजी पवार हे एकत्रितपणे काम करत असत. ह्यांना पवार पेंटॅगॉन असा उल्लेख एका इंग्लिश पुस्तकात जे ब्रिटिशांनी लिहिलेलं आहे पवारांच्या संदर्भात, त्याच्यात पवार पेंटॅगॉन म्हणून यांचा उल्लेख केला की 5 पवार एकत्र. आणि ह्यांच्या बरोबरच ह्यांचे दुसरे भावंड किंवा आपण पुतणे म्हणू शकतो जे तुकोजी पवार, जीवाजी पवार व मानाजी पवार होते, ही मागची फळी होती. म्हणजे हे 5 मुख्य सरदार, काका, पुतणे, आजोबा असं म्हणता येईल, हे पुढे असायचे व हे 3 जीवाजी पवार, तुकोजी पवार व मानाजी पवार हे मागच्या बाजूस असायचे. हे वेगळ्या मोहिमेंवर जायचे 3 जण आणि हे जे पवार पेंटॅगॉन होतं 5 जणांचं, हे वेगळ्या मोहिमेंवर असायचं. त्याच दरम्यान 1718च्या वेळेस ह्यामध्ये तुकोजी पवार व जीवाजीराव पवार यांचा फार मोठा योगदान होते. बाकीचे 5 पवार हे गुजरात प्रांत, माळवा प्रांत ह्या ठिकाणीच होते. तुकोजी पवार व जीवाजीराव पवार हे पुढे दिल्ली स्वारी केली त्यांनी. 1718 मध्ये जी स्वारी झाली ती. 1722 मध्ये माळवा व गुजरातचा निम्मा मोकासा हा पवारांना मिळाला होता. निम्मा मोकासा म्हणजे फार मोठी गोष्ट, फार मोठा भाग होता त्यावेळेस गुजरात आणि माळवा हा. त्याचा निम्मा मोकासा मिळणं म्हणजे 8 भावंडांमध्ये, 8 व्यक्तींमध्ये तो
वाटून दिला गेला होता. तर फार मोठा मोकासा होता तो. त्याच दरम्यान 1726च्या दरम्यान गिरीधर बहादूर हा माळव्यामध्ये मराठ्यांच्या स्वराज्याच्या प्रदेशात येऊन त्रास देऊ लागला होता. त्या धार, इंदोर ह्या भागातली जी ठाणी होती, जी गावं होती, तिथे त्रास देत होता. तर ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी उदयजीराव पवार, शिंदे व होळकर यांच्या मदतीने त्या दयाबहादूरवर चालून गेले व त्याचा पराभव केला. तसेच 1727च्या दरम्यान बुंदीकोट येथील राजपूत जे महाराज होते, राजपूत जे संस्थान होतं, त्यांचा आणि मोगलांचा संघर्ष झाला. मोगल त्यावेळेस मराठ्यांच्या अंडर होते असं म्हणता येईल. म्हणजे जो बादशाह होता दिल्लीतला, हा मराठ्यांच्या सांगण्यावरून चालत असे. तर त्या बादशहाने पेशव्यांकडे मदत मागितली की मला बुंदीकोटचे जे राजपूत आहेत त्यांच्यापासून तुम्ही मला संरक्षण द्या, ते त्रास देतात अशा ह्याच्यानी. तर त्यावेळेस पेशव्यांनी तुकोजी पवार व जिवाजी पवार यांना बुंदीकोटच्या राजपुतावर चाल करून जाण्यास सांगितली, महाराजावर. त्यावेळेस तिथे त्यांच्यावर चाल करून त्यांना हरवून, पराभूत करून तुकोजीराव पवार व जिवाजीराव पवार व मानाजीराव पवार यांनी तेथून खंडणी वसूल करून त्या काळात 5 लाख रुपये खंडणी वसूल केली व ही साताऱ्याला छत्रपतींकडे आणून दिली. तसेच आपल्याला निजामाची जी लढाई आहे, पेशव्यांची व निजामाची, 1728 मध्ये पालखेड येथे झालेली. तिथे निजामांनी लढाई न होता पेशव्यांनी निजामाला हरवला होता असा त्याचा उल्लेख आहे. तर ह्या लढाईच्या वेळेस देखील पेशव्यांच्या बाजूनी तुकोजी पवार, उदाजीराव पवार व मालोजीराव पवार हे त्या लढाईमध्ये तिथे सामील होते. ह्या लढाईमध्ये असे तह झाला की निजामाने मराठा प्रांत किंवा स्वराज्यातला जो प्रांत आहे येथे धामधूम न करणे व स्वतःच्या निजामशाहचे जे राज्य आहे तिथे शांत राहणे, कारण पेशव्यांचं दिल्ली काबीज करणं, दिल्लीमध्ये जाऊन भगवा फडकवणे हे त्यांचं उद्दिष्ट होतं. तर निजामाला त्यांनी शांत केलं तिथे बाजीराव पेशव्यांनी. तसेच पुढे जाऊन 1729 मध्ये जो दयाबहादूर होता तोही देखील गुजरात माळवा प्रांतामध्ये धामधूम करायला लागला, जो प्रांत पवारांच्या अंमलाखाली होता. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा उदाजीराव पवार व मालोजीराव पवार यांनी जाऊन दयाबहादूरवर चाल केली. ह्या युद्धामध्ये मालोजीराव पवार यांनी दयाबहादूर ह्याला अंबारीतून खाली पाडले व त्याला तिथे मारून टाकले, त्याला तिथे संपवून दिले. दयाबहादूरला मारल्यानंतर ह्या पवारांचा त्या भागात दहशत जास्त वाढली. मोघल सैनिकांना तिथे पवारांची, होळकरांची व शिंद्यांची भीती वाटू लागली. तिथे त्यांनी चांगला जम बसवला गुजरातमध्ये व माळव्यामध्ये. असेच असताना 1728-29च्या दरम्यान जी बुंदेलखंडची स्वारी झाली, पेशव्यांनी केली. बुंदेलखंडमध्ये जाऊन जे बुंदेलखंडच्या राजाला मदत करण्याची जी स्वारी होती त्यामध्ये तुकोजीराव पवार, जिवाजीराव पवार व मानाजीराव पवार हे पेशव्यांबरोबर सामील होते. यांनी पेशव्यांना त्या बुंदेलखंडच्या युद्धामध्ये मदत केलेली आहे. 1730च्या दरम्यान असं झालं की पेशव्यांना पाहिजे होता भरपूर पैसा लागत होता. जे स्वाऱ्या करत होते पेशवे आणि फास्ट असायच्या स्वाऱ्या, कमी वेळात जास्त स्वाऱ्या होत होत्या, यासाठी खर्च खूप होत होता. बुंदेलखंडची स्वारी होऊ नये, आपण पाहिले की बुंदेलखंडची स्वारी होऊ नये, भरपूर खजिना मिळून पण देखील पेशवे हे कर्जातच होते. स्वाऱ्यांमुळे कर्ज येऊ लागला होता. तर पेशव्यांना स्वतःसाठी मोकासे पाहिजे होते व इन शॉर्ट त्यांना जास्त पैशाची गरज भासू लागली. यासाठी त्यांनी गुजरात व माळवा जो प्रांत होता, या गुजरातच्या प्रांताचा त्यांनी शाहू महाराजांकडनं मोकासा मागितला. हा मोकासा खंडेराव दाभाडे व पवार कदमबांडे यांच्यामध्ये वाटला गेला होता. जसा तो मोकासा पेशव्यांमध्ये दिला गेला तर मराठेशाहीचे जे हे सरदार होते यांच्यात आपापसात मतभेद झाले मोकाशावरून. त्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये, ह्या सिच्युएशन मध्ये असं झाले की दोन गट निर्माण झाले.
पवार, सेनापती दाभाडे, कदमबांडे, गायकवाड व त्यांच्या विरोधात बाजीराव पेशवे व चिमाजी अप्पा असे मतभेद झाले. दोन दोन दुफळी निर्माण झाली मराठा सरदारांमध्ये. तर ह्या दुफळीचा निर्माण असा झाला की 1 एप्रिल 1731च्या दरम्यान दभोई येथे लढाई झाली. ह्या लढाईमध्ये सेनापती त्र्यंबकराव दाभाडे त्यांना म्हणजे धोका देऊन मारले गेले. त्यांचे सावत्र मामा यांनीच पेशव्यांच्या बाजूनी काम करून त्यांना मारले. व ह्याच लढाईत मालोजीराव पवार ज्यांना राजाराम महाराज यांनी सेना 12 सहस्त्री हा किताब दिला होता. तर मालोजीराव पवार वाघाळकर हे पण ह्याच युद्धामध्ये कामी आले. ह्या युद्धामध्ये उदयजीराव पवार यांना पेशव्यांनी कैद केलं, बाजीराव पेशव्यांनी कैद केले होते. व आनंदराव पवार हे तिथून थोडं समजूतदारपणा दाखवून त्या लढाईतून माघार घेऊन निघून गेले होते. त्यांना कैद नव्हती झाली, पण ते तिथून निघून गेले होते. त्यांचाही पराभव झाला होता म्हणता येईल. पेशवे हे युद्ध जिंकले खरे, पण त्यांनी एक मराठेशाहीचे त्र्यंबकराव दाभाडे हे सेनापती गमावले. सेना 12 सहस्त्री मालोजीराव पवार 12,000 फौजेचा एक सरदार गमावला. व पुढे जाऊन सेनापती दाभाड्यांमध्ये व पेशव्यांमध्ये ही वितुष्ट निर्माण झाले. याचा परिणाम असा झाला की शाहू महाराजांनी पेशव्यांना उमाबाईसाहेब दाभाडे यांची माफी मागायला लावली तळेगाव दाभाडे येथे जाऊन. तर आता आपण ह्याचा हा भाग ह्यानंतरचा भाग जरा 1731 नंतरचा हे युद्ध जे झाले ह्याच्यानंतर मराठेशाहीत थोडस शांतता झाली होती. कारण हे नको व्हायला पाहिजे होते. हे जे भेद झाले होते किंवा दुफळी निर्माण झाली होती हे नको होते. म्हणून हा थोडासा मधला भाग जरा शांत राहिला होता. तर मी आता आपल्याला वाघाळ्याचे काही समाध्या दाखवतो, जेणेकरून ह्या वाघाळ्याच्या समाध्या आहेत. ह्याच्यातली एक समाधी आपण रायाजीराव पवार व दुसरी मालोजीराव पवार असे म्हणू शकतो. जरी देखील मालोजीराव पवार हे दभोईला ज्यांचा मृत्यू झाला असेल, तरी देखील पूजा अर्चेसाठी एक समाधी ही आपल्या गावाकडेही बांधली जायची. कदाचित ह्यातलीच एक समाधी ही मालोजीराव पवार यांची असू शकते व बाकी 2 समाध्या ज्या आहेत हे त्यांचेच वंशज यांच्या आहेत. या समाधीवर कोरीव काम, गणपतीचे चित्र आहे. एक पूर्वीच्या काळात समाध्या बांधताना जे एक उच्च दर्जाचे जे सरदार असायचे त्यांच्या ज्या समाध्या असायच्या त्या समाध्यांवर कोरीव काम हे अगदी रेखीवपूर्ण असायचं. त्यांच्यावर जे प्राण्यांचे जे कोरलेले चेहरे किंवा आपण बॉडी स्ट्रक्चर म्हणू शकतो, तर हे अगदी शरभ आहेत आणि ह्या समाध्याही चांगल्या कोरीव आहेत या ठिकाणी. तसेच या समाधीजवळ एक महादेव मंदिर देखील आहे. तर या समाधींचे व महादेव मंदिरासाठी जे पूजा अर्चेसाठी पाणी लागायचं ते पाण्यासाठी ह्या पुष्करणी आहे इथे, तर या पुष्करणीमध्ये पाणी असायचं, ह्याचा उपयोग तिथे केला जायचा. त्याचबरोबर येथे जो पवारांचा वाघाळ्याला जो वाडा होता त्याच्या बाहेर ही बारव जी आहे, विहीर बारव, ही तिथे बांधली गेली आहे. ही साधारणतः 1700 ते 1710च्या काळात बांधली गेली आहे. आता पुढे आपण पुढील वीरांचा थोडासा इतिहास समजून घेऊयात. तो मी फास्ट सांगेन, कारण कसं आहे की युद्ध सांगताना त्याच्या मागचं राजकारण ह्या गोष्टी सांगणं खूप महत्वाचं असतं, त्याचा आउटकम काय झाला ह्या. पण ते हे सगळं सांगत असताना युद्ध किंवा ह्यांचे वीरांनी जे गाजवलेले रणसंग्राम आहेत हे कमी पडू नये म्हणून मी पार्श्वभूमी ही न सांगता कुठल्या साली कुठले युद्ध झाले, कोणी केले व त्याचा परिणाम काय झाला हे सांगतो. तर 1736च्या दरम्यान उदयजीराव पवारांनी
कोकण मोहीम केली, ही त्यांनी वैयक्तिक केली. जसं दभोईच्या लढाईनंतर त्यांना पेशव्यांनी कैद केले होते, तर उदाजीराव पवार हे फार ज्येष्ठ सरदार होते शाहू महाराजांचे. तर उदाजीराव पवारांना देखील ते आवडलं नाही कैद करणे, आणि शाहू महाराजांनी देखील अर्थात आवडलं नव्हतं. म्हणून उदाजीराव पवार यांनी एक मलठणला वैयक्तिक संस्थान तयार करून तिथून वैयक्तिकरित्या हे स्वाऱ्या करत असत शाहू महाराजांच्या आदेशावर. व बाकी त्यांचे जे इतर भाऊ होते हे पेशव्यांच्याच अंडर कार्यरत होते. तसेच त्यांचे जे धाकटे बंधू होते आनंदराव पवार, यांना त्यांनी धार येथील ठाणे सांभाळण्यास पुन्हा पाठवून दिले होते. कारण धार हे फार मोठं महत्वाचं ठिकाण पहिल्यापासून पवारांसाठी आहे. तर पुन्हा त्यांना त्याच ठिकाणी पाठवून दिले होते की आनंदराव पवार तुम्ही हे इकडचे पहा, मी वैयक्तिकरित्या करणार आहेत. कारण उदाजीराव पवार हे फार मोठे आणि त्यांचं कर्तृत्व पण फार मोठं आहे. त्यांचं जवळपास त्यांचा 40 ते 50 वर्षाचा कालखंडामध्ये त्यांनी सेवा दिली आहे स्वराज्यात. तर 1736 मध्ये उदाजीराव पवार यांनी वैयक्तिकरित्या कोकणच्या सिद्ध्यावर मोहीम काढली होती. कोकणात जाऊन तेथे पाचाडवर हल्ला करून ते हस्तगत केले ठाणे. पुढे त्यांनी 1739च्या दरम्यान मिरजेचेही युद्ध केलं. ह्या युद्धात त्यांचा एक पुत्रही त्यांनी गमावला. तसेच बाजीराव पेशवे यांनी 1634 मध्ये दिल्ली स्वारी केली होती. ह्या स्वारीच्या वेळेस यशवंतराव पवार जे आनंदराव पवारांचा ज्येष्ठ पुत्र होते, हे उदयास आले होते आणि आनंदराव पवारांचा ह्याच काळात मृत्यू देखील झाला होता. त्यामुळे यशवंतराव पवार यांनी धारच्या संस्थानाची, ठाण्याची, घराण्याची, शाखेची बागडोर सांभाळली होती. तर त्याच्या पुढे 1739च्या दरम्यान माळवा ह्या प्रांताचा विभागणी झाली. त्यात धार व देवास हे पवारांना ठाणे बसवलं गेलं. या ठिकाणी पवारांची ठाणी बसवली गेली व इंदोर येथील होळकरांचं बसवलं आणि ग्वाल्हेर येथे सिंधियांचं बसवलं. त्यापुढे त्याच दरम्यान 1737च्या दरम्यान 37 ते 39च्या दरम्यान वसईची मोहीम झाली, जी पोर्तुगीज विरोधात चिमाजी आप्पांनी काढली होती आणि पोर्तुगीजांना वसईच्या किल्ल्यामध्ये हरवायचा त्यांचा मनसुबा होता. ह्या मोहिमेमध्ये तुकोजीराव पवार, जिवाजीराव पवार व यशवंतराव पवार हे कार्यरत होते. आणि असे असताना ह्या किल्ल्याची वसईची मोहीम ही जवळपास 2 वर्ष चालली होती आणि त्याला काही यश येत नव्हतं. तर तुकोजीराव पवार जे देवासचे पहिले महाराज होते, त्यांनी एक स्वतःची आजकाल आपण जे म्हणतो की पॅरामिलिटरी फोर्स किंवा CRPF किंवा क्विक रिस्पॉन्स टीम असतात, तशी एक 30 जणांची एक तुकडी तयार केली होती. ही तुकडी फास्ट ऍक्शन घेऊन तिथं गनिमाला समजण्याच्या आधीच असं वेगवान हल्ले करून पुन्हा रिट्रीट व्हायचे, पुन्हा मागे यायचे. तर ह्यांनी तशी एक फौज जी होती यांची 30 लोकांची, तुकोजीराव पवार यांनी पाठवली. तिथे खंदक खोदला होता, त्याच्यात सुरुंग लावला व त्या वसईच्या किल्ल्याच्या तटबंदी फोडून काढली. भगदाड नंतर पेशव्यांची व इतरत्र मराठ्यांची जी स्वराज्याच्या मराठ्यांची जी हे होते सैनिक होते, त्यांनी तिथून आत त्या किल्ल्यात शिरले व ही वसईची मोहीम यशस्वी झाली. ह्याच दरम्यान ही मोहीम सुरू असताना निजाम, हैदराबादचा जो निजाम होता, ह्याने धार काबीज केले होते. तर धार हे इतके महत्वाचे होते पवारांसाठी की यशवंतराव पवार ही मोहीम सोडून पुन्हा धार आपल्या स्वतःच्या अंमलाखाली आणण्यासाठी, धारचा किल्ला किंवा धार हे गाव ठाणे स्वतःकडे मिळवण्यासाठी हे पुन्हा तिकडे गेले. यशवंतराव पवारांनी तिथे निजामाचा पुन्हा पराभव केला व धार हे आपल्या स्वतः पुन्हा काबीज केले. तसेच 1740च्या दरम्यान हा धारवरचा जो हल्ला होता, ह्यावरून जाते की धार व देवास हे पवारांसाठी मोठे ठाणे नंतरच्याही काळात तिथे संस्थानं तयार झाली. त्यामुळे हे 2 ठिकाणी, ही गावे फार महत्वाची होती. 1751 ते 54च्या काळामध्ये रोहिल्ले होते, त्यांनी
त्यांच्यावर पडाव झाला त्यांचा बाजीराव पेशव्यांकडून व यशवंतराव पवार यांनी तिथे जाऊन तुकोजीराव पवार यांनी रोहिल्यांचा पराभव केला होता. तसेच बुंदेलखंडची मोहीम झाली, कर्नाटकची एक मोहीम झाली. अशा काही स्वाऱ्यामध्ये यशवंतराव पवार, तुकोजीराव पवार, जिवाजीराव पवार, मानाजीराव पवार, उदाजीराव पवारांच्या चारही पुत्रांमध्ये एक एक पुत्र हा युद्धातच धारातीर्थी पडत गेले. हे असं एक दुर्दैव म्हणता येईल की उदाजीराव पवार यांचे चारही पुत्र हे युद्धांमध्येच धारातीर्थी पडले आहेत. पुढे 1760 मध्ये, म्हणजे ही तशी बघायला गेलं तर एक मोठी लढाई की त्यानंतर जे पानिपतचा मोठा रणसंग्राम झाला, तर 1760 मध्ये उदगीरच्या किल्ल्याची लढाई झाली जिथून निजाम ऑपरेट करत असे. तर उदगीरच्या लढाईमध्ये उदाजीराव पवार लढत असताना त्यांचा मृत्यू झाला व यशवंतराव पवार यांनी एक दुसराच त्यांच्यावर जबाबदारी घेतली होती की जे सैन्य निजामशाहीचे जे सैन्य होते फ्रंटला, त्याचा पिछाड म्हणजे जो मागचा भाग असतो त्यांचा पिछाडी, ती फोडून काढायची. त्याच्यात बाजारबुणगे असतात, इतरत्री लोक असतात, सामान माल वगैरे जो असतो, हे सगळं फोडून काढायचं त्यांनी ठरवलं. त्यांनी यशवंतराव पवार यांनी पिछाडीवर या सैन्याचा हल्ला केला, फोडून काढली. इतकंच नव्हे तर त्यांनी जे आघाडीचं जे सैन्य होतं ते पण कापून काढले या उदगीरच्या लढाईमध्ये. ह्या उदगीरच्या लढाईमध्ये उदाजीराव पवारांचाही मृत्यू झाला होता व तसेच ह्या लढाईनंतर पानिपतचा रणसंग्राम झाला. आता 1761 ला आपल्याला पानिपतच्या रणसंग्रामाबद्दल माहितीच आहे. तर ह्या पानिपतच्या रणसंग्रामामध्ये पवारांच्या प्रत्येक शाखेतील एक पुरुष ह्या युद्धामध्ये सामील होता असे उल्लेख आहेत. त्याच्यातली प्रसिद्ध नावं जी आली ती यशवंतराव पवार, कृष्णाजीराव पवार जे तुकोजीराव पवारांचे चिरंजीव होते ते, व जिवाजीराव पवार. ह्या लढाईमध्ये यशवंतराव पवार ही धारातीर्थी पडले व त्याआधी त्यांनी अब्दाली जो हा दिल्लीवर चाल करून जो आला होता पानिपतच्या युद्धामध्ये, जी दुसरी बाजू होती अब्दालीची, याचा एक सरदार होता अताईत खान. या सरदाराच्या अंबारीत जाऊन कृष्णाजी पवारांनी त्या हत्तीच्या अंबारीत चढून ह्या अताईत खानाच्या अंबारीत जाऊन ह्या अताईत खानाचा वध केला होता, याला ठार मारले होते. यशवंतराव पवारांचे हे कार्य फार मोठे आहे, कारण पानिपतची ही लढाई पण मराठेशाहीच्या इतिहासात ही एक फार मोठी लढाई म्हटली जाते. ह्या काळात झाले असे, ह्या काळानंतर की संपूर्ण मराठेशाही असेल, मुघलशाही असेल, हे सारे राजकारण किंवा इतरत्र स्वाऱ्या जरा शांत होऊन गेल्या, कारण नुकसान सगळीकडेच भरपूर झाले होते या पानिपतच्या युद्धामध्ये. परंतु ह्या पानिपतच्या युद्धाचा वचपा काढण्यासाठी, रिव्हेंज घेण्यासाठी महादजी शिंदेंनी पुन्हा 1788च्या दरम्यान पुन्हा दिल्लीवर स्वारी केली होती व ह्या पुन्हा केलेल्या स्वारीमध्ये कृष्णाजी पवार, जिवाजीराव पवारांचे पुत्र व रायाजीराव पवार अहमदाबादकर शाखेतले हेही त्याच्यात सामील होते. ह्यामध्ये आता मी तुम्हाला एक नगर देवळ्याच्या काही समाध्या दाखवतो. ही केरोजीराव पवार जे नगर देवळ्याचे आहेत त्यांची समाधी आहे. ही सुपे येथील पळवे गावाची इथे आहे. या ठिकाणी त्यांची समाधीमध्ये हा नगर देवळ्याचा वाडा आहे, गडी आहे नगर देवळ्याची, जी केरोजी पवारांचा गाव होतं तिथे. त्याचबरोबर आपण काही देवाचे वाडे बघू. हा जुना वाडा आहे देवासमध्ये. हा ब्रिटिशकालीन याचं थोडस बांधायच्या पद्धती आहेत. हा सध्याचे महाराज जिथे राहतात देवासचे, हा तो वाडा आहे. ही समाधी तुकोजीराव पवारांची असावी. ही समाधी आहे देवासमध्ये की जी तुकोजीराव पवारांची असू शकते. त्याच्यावर अजून ठाम पुरावे नाहीयेत.
हा देवासचा लोगो आहे, कोट ऑफ आर्म्स म्हणतात. हे तुकोजीराव पहिले देवासचे महाराज. हे दुसरे कृष्णाजीराव पवार, जे पानिपतच्या युद्धातही होते. हे तुकोजीराव पवार दुसरे. हे रुक्मनगंध पवार. हे कृष्णाजीराव पवार पुन्हा दुसरे. तुकोजीराव पवार तिसरे. हे विक्रमसिंह पवार देवासचे, जे पुढे जाऊन कोल्हापूर गादीला छत्रपतीही झाले. ह्यांच्या आई या राजश्री शाहू महाराजांच्या कन्या अक्कासाहेब. हे कृष्णाजी पवार तिसरे व हे तुकोजीराव पवार चौथे. हे देवास सिनियर ब्रँच मधले महाराज. हा देवास ज्युनियर ब्रँचचा कोट ऑफ आर्म्स. हे नारायणराव. या शाखेतले सर्व महाराजांचे फोटोज किंवा चित्र उपलब्ध नाही आहेत, पण काही लोकांचे आहेत, त्यांचे मी आपणास दाखवतो. हे मल्हारराव महाराज पवार. हे सदाशिवराव पवार व हे देखील सदाशिवराव पवार. तसेच मलठणला उदाजीराव पवार यांनी बांधलेला वाडा आजही आहे. याचे प्रवेशद्वार, एक मजली नगारखाना आहे त्याचा. ही उदाजीराव पवार यांची समाधी असू शकते, कारण ह्याचा जो बांधायचा जो स्टाईल आहे ही रजपुती स्टाईल आहे, आणि पवारांच्या समाध्या ह्या जनरली सर्व समाध्या ह्या रजपुती स्टाईल बांधल्या गेलेल्या आहेत. ह्याच्यावर आपण नक्षीकाम वगैरे बघू शकता. फार उत्कृष्ट आहे हे नक्षीकाम. याच्यावरचे हत्ती कोरले आहेत, अशोक चक्र कोरले आहे. ही वरची बाजू त्या समाधीची. पूजेसाठी गणपतीची मूर्ती आहे. व ह्याच मागे एक दुसरी समाधी आहे, ती ह्या घराण्यातली स्त्रियांची कोणाची तरी असू शकते. ह्याच्यावर अजून कागदपत्री पुरावे अजून कोणाचे उपलब्ध नाही आहेत ह्याच्यात. या समाध्यांचे चौथरे बांधून आजही आहेत. तसेच उदाजीराव पवारांचे जे धाकटे बंधू धारला गेले, तिथे धारचा किल्ला होता. हा किल्ला आधीही बांधला होता मुघल सरदारांनी, जो धारवर ज्याचा अंमल होता तो. पण नंतरच्या काळात पवारांनी किल्ला मजबूत ठाणे बनवायचे म्हणून ह्याची तटबंदीची डागडुजी वगैरे करून हा उदगीरचा किल्ला, जिथे उदाजीराव पवार धारातीर्थी पडले, जिथे यशवंतराव पवारांनी निजामाची पिछाडीचे सैन्य मारून कापून काढले, हा उदगीरचा किल्ला. हा किल्ला तसा छोटेखानी आहे, पण मजबूत आहे हा किल्ला. ह्याच्या ज्या तटबंद्या किंवा जो आर्किटेक्चरल ह्याचं बांधकाम आहे हे फार उत्कृष्ट आहे. ही यशवंतराव पवारांची समाधी, उदाजीराव पवारांची समाधी धार येथील. तर ही पण रजपुती स्टाईलनीच बांधलेली आहे ही देखील समाधी. यामध्ये उदाजीराव पवारांचा एक स्टॅच्यू म्हणता येईल. व इथे श्री कैलासवासी उदाजीराव पवार महाराज प्रथम असा त्या पाठीवर उल्लेख आहे. याच समाधीच्या समोर त्यांच्या यांची ही समाधी आहे. ही यशवंतराव पवारांची समाधी. यशवंतराव पवार जरी पानिपतमध्ये धारातीर्थी पडले असले तरी पूजा अर्चा करण्यासाठी या समाध्या, ह्या व्यक्तींच्या, वीरांच्या समाध्या ह्या आपल्या गावी पण बांधल्या जात असत. तर ही यशवंतराव पवार यांची समाधी. येथे यशवंतराव पवारांचा पुतळा तयार करून आपण याच्यावर वाचू शकता, श्री कैलासवासी यशवंतराव पवार. ह्या यशवंतराव पवारांचे धाकटे बंधू जे रायाजीराव पवार होते, ह्यांची व ह्यांच्या आई, या दोघांच्या समाध्या, ह्या समाध्या अहमदाबाद येथे आहेत, शिरूर तालुक्यात. त्याच्यामध्ये आत शिवपिंड आहे. तसेच धारच्या
हा कोट ऑफ आर्म्स आहे. त्याचबरोबर हे यशवंतराव पवार यांचे चित्र आता आपण पाहू शकता. जो समाधीमध्ये यांचा पुतळा होता व हे चित्र होतं, यामध्ये फार साम्य आहे. म्हणजे पुतळा तयार करून घेतानाही अगदी. हे आनंदराव पवार चौथे, हेही धार महाराज आनंदराव, यांचेही नाव आनंदरावच होते. हे उदाजीराव पवार. तर ह्यामध्ये जेव्हा माळव्याचे ठाणे किंवा संस्थानं तयार झाली, त्यामध्ये मराठेशाहीतल्या सरदारांमध्ये किंवा मराठेशाहीमध्ये सुरुवातीपासून जे कार्यरत असलेल्या घराण्यांमध्ये साबुसिंग पवारांपासून, म्हणजे एका व्यक्तीपासून 3 संस्थानं त्यांच्या वंशजांमध्ये तयार होणे, हे एकच घराणं असं आहे की ज्या एका व्यक्तीमागे 3 संस्थानं पुढे जाऊन तयार झाली आहेत, जी की आहे देवास सिनियर ब्रँच मोठी पाती, देवास ज्युनियर ब्रँच म्हणजे धाकटी पाती व कवठे, धार, जे मूळ गाव त्यांचं कवठे होते. अशा 3 संस्थानं तयार झाली. ह्या पुढील काळात देखील यांच्या पुढच्या वंशजांनी किंवा ह्या सरदारांनी कामगिरी फार मोठी आहे. पण तो जो काळ होता हा फार, म्हणजे त्याच्यावर ब्रिटिशांचा अंमल होता. 1818 मध्ये नंतर ब्रिटिशांच्या स्वाधीन सगळे राज्य गेले होते. त्यामुळे ते मी आता जास्त काही त्यावर बोलत नाही. पण हे असताना ह्याच बरोबर एक सांगू इच्छितो की जेव्हा पवार हे कार्य गाजवत होते सगळीकडे, तेव्हा इतरत्र ही घराणी होती. जसे दाभाड्यांचे असेल, कदमबांडेंचे असेल, शिंद्यांचं असेल, भोसलेंचं असेल, होळकरांचं असेल, गायकवाड असतील, ही लोक देखील एकमेकाच्या स्वाऱ्या, एकमेकाच्या ज्या मोहिमा होत्या ह्यांच्या, या एकमेकाला चांगला परिणाम होत होता. त्यामुळे स्वराज्य फार विस्तारले गेले होते ह्या काळामध्ये. तसेच पुढील उत्तर पेशवाई काळामध्ये जसे पटवर्धन झाले, हे देखील एक मोठे सरदार होते. विंचुरकर होते, गंधे होते. ह्या लोकांनी देखील मोठे पराक्रम गाजवले होते आणि पूरक एकमेकाला स्वाऱ्या, एकमेकाला मदत करणे हे असे होत असे. तर आज मी एवढीच माहिती सांगून थांबतो. मला ह्या पेजवर लाईव्ह येऊन पराक्रमाचा, पवार घराण्यातील वीरांचा पराक्रम सांगण्यासाठीची संधी दिली, त्यासाठी ओंकारजी कोंढाळकर माझे मित्र व अनिकेतजी कोंडे देशमुख यांचे मी आभार मानतो. आणि आजची ही माहिती इथेच थांबवतो. आपण असे काही अजून बरेच पेजेस आहेत जिथे आपण इतिहासावर फार माहिती घेऊ शकता, त्यांच्या वंशजांकडून, इतर इतिहास प्रेमींकडून, अभ्यासकांकडून. जी आता कोरोनाचा जो काळ आहे, ह्यामध्ये लॉकडाऊनमध्ये आपण बाहेर जाणं टाळा व ही जे इतिहास प्रेमी आहेत ही माहिती ऐका तुम्ही. ह्याच्यापासून तुम्हाला नंतर एक फार नोट्स बनवून वगैरे फायदा होऊ शकतो. तर सरकारचं नियम पाळून आपले जे काही कामं असतील ते कोरोनाची सर्वांनी काळजी घ्या. व शेवटी एकच सांगतो की आजचा जो काळ आहे हाही निघून जाईल, चांगला काळ पुन्हा येईल. तर आज हे मी थांबवतो आता इथे. जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.